तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आज फिशिंग ब्लॉगमध्ये। तर हा पहा मित्रांनो, मी चालला आहे पाण्याच्या काळाला। तर आज पण दिसत आहे वारा खूप आहे, तरी पण मला पाण्यात जावं लागेल, कारण काल पण आपण गेलतो नाही। तर त्या कारणाने मला आज काही करून पाण्यात जाणं आहे। तुम्हाला सांगतो आहे आतमध्ये कसं काय रिॲक्शन आहे। हा पहा मित्रांनो, कालपेक्षा जास्त वारा आहे, तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत नाही, पण मला आज वाटतं आहे कालपेक्षा जास्त आहे, तरी आतमध्ये जावं लागेल। तर यांना ह्या पहा मित्रांनो, हे कपडे आहे चेंज करून घेतो आणि व्हिडिओ तुम्हाला दाखवतो आतमध्ये बसताना कसं काय वातावरण। नक्की व्हिडिओ पहा आणि पण व्हिडिओ पहा, कारण तुमच्या आशीर्वादाने व्हिडिओ चालणार आहे मित्रांनो। कमेंट आणि शेअर नक्कीच करा। हा पहा मित्रांनो, माझी तयारी तर पूर्ण झाली आहे, पण हा पहा कसा वारा कसा सुटला आहे। व्हिडिओमध्ये दिसत का नाही मला हे नाही सांगता येणार, पण व्हिडिओ मस्ती पहा, कारण मला व्हिडिओ इथं स्टॉप करून आतमध्ये पुन्हा व्हिडिओ चालू करणार आहे। कारण माझ्यापाशी कुठं हे बा कुठं पण सेटअप दिसताना, तर व्हिडिओमध्ये आवाज येतो का नाही येतं हे मला नाही माहीत, पण तुमच्यासाठी मला आतमध्ये जाणं आहे, कारण एक सबस्क्राईब करा। बघा एक आली आहे चिलापी आहे मासे मित्रांनो, हे पहा चिलापी मासा आहे। सुरुवात तर झाली चांगली। हा पहा मित्रांनो, हा आमच्याकडे याला ह्या माशाला पॉपलेट म्हणत आहे, तुमच्याकडे काय आहे सांगतायत नक्की कमेंटमध्ये सांगा। हा पहा, कारण हे एवढं कम आहे का याला गिराईक भरपूर आहे, कारण हे जास्त भेटत नाही। मित्रांनो, तुम्हाला काहीतरी विचारायचं, व्हिडिओ हिंदीमध्ये या मराठीमध्ये कंटिन्यू करू हे नक्की कमेंटमध्ये मला सांगा बरं का मित्रांनो। हा दिसतो का तुम्हाला, हा रहू मासा आहे पहा, हे पहा हा रहू मासा आहे। साईज तर खूप लहान आहे, त्याला घेतला आहे तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगणार का एवढा लहान रहू मासा कशाला घेतला, कारण मित्रांनो त्याला सोडलं तरी ते काही पण तर राहणार नाही। पहा मित्रांनो, आणखीन एक चिलापी आली, हा पहा दिसते की तुम्हाला। तर काही नाही, तुम्हाला सेटअप दाखवतो मी बाहेर गेल्यावर मी कसा काय जुगाड केला, कसा व्हिडिओ काढायची कोशिश चालली, ती चांगली आली का नाही ती पण नाही मला सांगता येणार। भरपूर मासे खराब झाले। हा पहा जिवंत आली आहे पहा, हा पहा एक जिवंत आली। तुम्हाला लास्टमध्ये सांगा हा कोणत्या धरणातली मासे आहे, आणि बरंच जणी हा धरणाला ओळखत असेल मित्रांनो। हा पहा दिसली का तुम्हाला, हा बघा इथं एक आहे, इथं एक आहे, हे दिसली का तुम्हाला मित्रांनो। आणखीन एक आली, हा पहा मित्रांनो खेकडा आला आहे, दिसत का तुम्हाला खेकडा दिसत आहे, चावत आहे ते लय लहानी साईज आहे, चावत आहे काय त्याला त्याची नांग्या तोडून घेतो मी। भाग घेतला मित्रांनो, रेट कम आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये नाही सांगू शकत का, आम्हाला परमिशन नाही माशांची रेट दाखवायला। मला आजचा किती इन्कम झाला आहे ते सांगू शकत आहे, पण ह्याचं रेट नाही सांगू शकत, कारण हे चिलापीचं रेट सांगायला परमिशन नाही पण केली ती। हा पहा मित्रांनो मोठी माशी आली, पण आताच चाललं आहे वारं, तुम्हाला दिसत असतं आणि व्हिडिओमध्ये दिसत असेल कसं आहे वारं। आणि आतमध्ये जायचं म्हटलं का तर बेव वाटत, फार भीती वाटते मित्रांनो आणखीन आतमध्ये जायला। जेव्हा ते
आपल्याला पुरतही फुल जाळे राहिली मित्रांनो. पण मासे तर फार कम पडले. ह्या जाळ्यामध्ये चांगले दिसायला लागले. मी 2च्या 3च्या दरम्यान येईन, परत वारा जावा शांत होईल तर परत जाळे टाकायला यायला लागेल. हा पहा मित्रांनो, जाळे तर उचलून झाले बघा. एवढे मासे पडले, एवढे जाळे मासे. हा बा, बाहेर गेल्या का तुम्हाला मोजून दाखवेन किती चिलाप्या पडल्या आपल्याला. बाहेर गेलं का आता बाहेर निघायचं ट्रेन झाले. हा पहा, आता सगळे जाळे उचलून तर घेतले. तुम्हाला मोजून दाखवतो मी किती, आणि मोजल्यानंतर व्हिडिओ एंड करूया. हा पहा पक्षी दिसला काय मित्रांनो तुम्हाला. तर हे पहा मित्रांनो, फायनली आपण कडीला तर आलो आहे. पण आत्ता मला जस्ट कळलं का व्हिडिओ ज्याला आपण मासे देत आहे त्यांनी व्हिडिओ काढायला मना केली आहे. व्हिडिओ काढू नको, तर त्यांना रिजन तर म्हणे तुला व्हिडिओ काढायची परमिशन नाही देत. तर मित्रांनो, तुम्हाला हा चिलापी किती मासे पडले मला आज एवढे काउंटिंग करून तुम्हाला सांगतो आहे. आणि मला कितीचा प्रॉफिट झाला आहे व्हिडिओमध्ये लास्टला तुम्हाला नक्की. चला मित्रांनो, चिलापिया मोजून घेऊ किती पडले आपल्याला, किती प्रॉफिट अंदाजी लावू. मला सांगतो काउंटिंग करून किती.
व्हिडिओ एंड करूया. भेटूया उद्याच्या दिवसात नेक्स्ट. तर मित्रांनो भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ एंड करतो आहे मी.